म्या. म्हणलं लांबून तर लकूच दिसतोय म्हणलं, हे बोकड्याचा आवाज कुठून येऊ राहिला? अहो लकूच्या मागे बोकड्या नाही म्हणलं. काय रे भाऊ याला कायला आणलंय? म्हणलं तुला मारायचं-बिरायचं ते म्हणे त्याला चराय सोडायचे. लकूच्यानं उचलून घेतलं ना, अहो तुम्हाला ते बोकड्या आवराना ना. त्याला म्हणलं, "वय त्याला लोणीच्या बाजारला न्यावं लागेल. तू चरायला सोडून ये." मग लकू गेला त्याला चरायला सोडाय. मग दुपारी ना आपल्याला नंतर झाडं लावायचे होते. लकूनं आणि मी सगळे झाडं घेतले. कारण वृक्षवल्ली आम सोयरी वनचरे. त्याच्यामुळं मग आपल्या मोकळ्या माळ रानात झाडं-बिडं लावून दिली. उन्हाळ्यात पानकाळ्यात हिरवीगार सावली तुम्हाला जाऊ दे. हे जेवढं अख्खं माळरान दिसतंय ना, त्याच्यावर म्हणलं झाडं लावून देऊ. चिचाचे, लिंबाचे, काय जे असेल ते लावून देऊ. कारण झाड हे कधीही सावली द्यायला म्हणत नाही. तर तू मला पाय फांदी तोडली, मग मी तुला सावली देणार नाही. झाड हे कायमच सावली देत राहतं. आणि ना आपण दिवसभर किती थकलो ना, म्हणजे मुंबईला गेलो, दिल्लीला गेलो आणि तिकडून रिटर्न आलो. इकडं फक्त एक फेरफटका मारायचा आणि समजून घ्यायचं, की हीच आपली खरी